देवाभाऊंविरोधात टरबूज फोडणाऱ्याला रक्षा खडसेंनी उमेदवारी दिली। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर आरोप। मुक्ताईनगरमध्ये सर्व भूखंड खडसेंनी लाटले, चंद्रकांत पाटलांचा आरोप। भविष्यामध्ये राष्ट्रवादी चिखलीकरांना मोठी जबाबदारी देणार, चिखलीकरांना राजकारणामध्ये प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणार। सुनील तटकरेंकडून चिखलीकरांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये साताऱ्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार, मंत्री शंभूराज देसाईंनी दिले संकेत। भाजपाबरोबर युती करण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण तसा प्रतिसाद भाजपकडून आला नाही, त्यामुळे थोडा उशीर झाला, देसाईंची प्रतिक्रिया। 1 तारखेला बाहेरच झोपा, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे। आता पार्ट्या सुरू आहेत, खा त्यांचं मटण पण दाबा आपलं बटण। नाशिकमधल्या सभेत गुलाबराव पाटलांचा पुनरुच्चार। भावना घाणेकर माझी लढणारी बहीण, त्या झुकणाऱ्या नाहीत, उरणच्या स्थानिक आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उरणमधील प्रचार सभेत व्हिडिओ कॉलवरून मतदारांशी संवाद। ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचे भावी नगरसेवक म्हणून बॅनरबाजी। ठाणे शहरामध्ये एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटप आणि श्रेयवादाची लढाई सुरू असताना नगरसेवक पदावर दावा। एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही असं भाजप सेनेनं ठरवलंय, मात्र राज्यामध्ये याची अंमलबजावणी दिसत नाही। असंच सुरू राहिलं तर शिंदेंना पुन्हा अमित शहांकडे जावं लागेल, अंबादास दानवेंचा टोला। चाळीसगावमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये मवियाच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटलांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची। आचारसंहितेचा भंग केल्याचा मवियाचा आरोप। बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या सतीश फाळकेंचा उमेदवारी अर्ज दाखल। शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीमुळे अर्ज नामंजूर झाला होता। बारामती सेशन कोर्टाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करून घेतला।